दरम्यान भाजपनं हुतात्मा स्मारकावरती संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना अभिवादन केलं आणि पारदर्शक कारभाराची शपथ घेतली। यावेळी भाजपचे नेते मनोज कोटक यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। महापालिकेच्या सभागृहात जाण्यापूर्वी भाजपचे हे सर्व नगरसेवक हुतात्मा चौकात पोहोचले होते। या ठिकाणी आपण आलेला आहात, अभिवादन करताय, काय नेमकी भावना? निश्चित पारदर्शकतेची शपथ इथेच घेऊन मुंबई महापालिकेच्या इलेक्शनला आम्ही सामोरे गेलो। मुंबईकरांनी ज्या प्रकाराची जबाबदारी आमच्यावर दिली आहे, या जबाबदारीचं भान ठेवून आज महापौरांची निवडणूक आहे। पहिल्यांदाच सारे नगरसेवक सभागृहामध्ये जात आहेत। 58 नगरसेवक हे आमचे नवीन आहेत आणि त्यामुळे पारदर्शकतेच्या आधारे काम करण्यासाठी आजपासून इथे शपथ घेऊन पुन्हा इथे अभिवादन करून आम्ही कामाला सुरुवात करू। पण कुठेतरी 2 ते 3 नगरसेवकाच्या फरकांमुळे आज महापौर पदाला हुकावं लागतंय, थोडीशी खंत असेलच मनात। मी मागे सांगितले त्याच्याप्रमाणे महापौर पद असो, संख्या असो, ही जबाबदारी नाही। आमची जबाबदारी मुंबईकरांची सेवा करणे। निवडून आलेल्या नगरसेवकांना पारदर्शकतेचे पहारेकरी व्हा, असा मुख्यमंत्र्यांचा जो संदेश आहे तो घेऊन आम्ही पुढे चाललोय। उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली होती, अखंड महाराष्ट्राची शपथ या ठिकाणी घेतील का भाजपवाले? काय उत्तर द्याल? निश्चित अखंड महाराष्ट्राची शपथ घेणारेच भारतीय जनता पक्षाचे नेते आज देखील आहेत। अखंड महाराष्ट्राबाबतीत भारतीय जनता पक्षाचे जे मत आहे त्या बाबतीत आम्ही कटिबद्ध आहोत। त्यामुळे कोणी टीका केल्याने काही आम्ही आमचं स्टँड बदलत नाही। भारतीय जनता पक्ष देखील या शहर आणि या राज्याच्या विकासामध्ये तेवढाच कार्यरत आहे आणि जनतेने आमच्यावरती विश्वास दाखवलाय। कोणाची टीकेला आम्ही घाबरत नाही। या ठिकाणी सभागृहात जाऊन बिनशर्त पाठिंबा आपण जो शिवसेनेचा महापौर पदाचा उमेदवार असेल त्याला देणार आहे। जी दिशा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितली, आवश्यक असेल तिथे मतदान देखील करू, आवश्यक असेल तिथे मुंबईच्या विकासासाठी चांगले प्रस्ताव असतील तिथेही मतदान करू। मात्र पारदर्शकताचे पहारेकरी म्हणून आम्ही काम बघू। जिथे आवश्यकता असेल तिथे आम्ही ठोकून बोलण्याचंही काम करू।